मी पारधी समाजचा आहो। आम्हाला एवढं संघर्ष करावं लागते, कोणाला करा नाही लागत। कसं की आमची लोकसंख्या ज़्यादा आहे, हे सरकार ऐकते कोणाची? एक मुसलमानची, दुसरा नंबर शीख, तिसरा नंबर एसी समाज, चौथा नंबर ब्राह्मण। ह्या लोकांची ऐकते की आमची लोकसंख्या ज़्यादा आहे। आमची जंगला पाडात राहून आमची लोकसंख्या कम करून टाकली अंग्रेजवाल्यानं। आम्हाला ठगची लिस्टमध्ये टाकून दिलं। आमची कथा कहाणी अशी आहे की आम्ही कोणाच्या लग्नात जेवायला जात होतो तर आम्हाला उठून पाचवे लोक ते उष्ट्या पतरवाल्या फेकलेल्या उचलून न्यायचे आणि तेच आम्ही खायचे। ते असे करून दिवस आम्ही काटले। तर आता बी आमचे आजे परदाजे सांगते की अशी कहाणी होती बेटा। अंग्रेजवाल्यानं हे देश आमचा आहे खास। मी जंगला पारात राहून आम्ही ह्या देशाले रस्त्यावर आणलं। अंग्रेजवाले होते ना, तर आम्हीच महाराणा प्रतापची वंशज। आम्ही या देशाले वाचून ठेवलं, जंगलात राहून अंग्रेजवाल्याले हकललं। अंग्रेजवाल्यानंच आम्हाला ठगची याच्यामध्ये टाकून दिलं। मग आम्हाला खा प्यायला नाही राहे। कोणाचे कापसं चोरी करायचे, कोणाचे गव्हाचे हे चोरी करायचे, छोटे मोठे चोरी करून पोट भरायचे आम्ही। आत्ता बी पर्यंत आम्ही 2024पर्यंत आम्ही पारधी समाजले कोणी गिनत नाही। कसं की आम्ही भटकून आहो। आम्हाला दारू भट्टी हे भट्टी ह्या बी सरकारनं अंग्रेजसारखी आम्हाला दारूच्या लिस्टमध्ये ठगच्या लिस्टमध्ये टाकून दिलं ह्या सरकारनं बी। आम्ही का करावं? आम्हाला चोर समजते। आम्ही एवढे शिकलेले पडलेले असून बी आम्हाला ड्युट्या नाही भेटत। मग जाओ कुठं? हे का चार लोक समाजची लोकसंख्या ज़्यादा आहे त्याचा देश आहे का? आम्ही मेहनत करने वालों गेलो। आम्ही देश आले महाराणा प्रताप, मैं सिसोदिया हूँ। सिसोदिया यानी विलास सुमनलाल राजपूत, यानी कि महाराणा प्रताप का वंशज 100%। इतिहास गवाह है, आप देखते होंगे तो देख लो। तो ये 2-3 समाज वालों ने कब्जा कर लिया अपने देश पे। हम रहे हिलाते। हमारे बच्चे भी सीख के है शाड़ा, वो भी दारू भट्टी निकालेंगे, वो भी चोरियाँ करेंगे क्या? कुछ ना कुछ तो अंधी बहरी सरकार को समझने को होना। साला हमारा कुछ समझता नहीं है कोई। ठीक है भाई, तुम समझते हो समझ जाओ।